नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज एक महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाचा आलेला आहे आणि देशामध्ये जे काही राज्यकर्ते स्वतःला बुलडोझर बाबा म्हणून घेत आहेत त्यांना एक सनसनीत अशी एक चपराक आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे आलेली आहे. हे प्रकरण आहे उत्तर प्रदेशमधलं, प्रयागराजमधलं, की गँगस्टर अतिक अहमद याची जागा असल्याचं सांगून जवळपास 4 लोकांची घरं पाडण्यात आलेली होती. त्याच्यामध्ये एक वकील, एक प्राध्यापक आणि अन्य 2 जण होते. या सर्वांनी 2021 मध्येच या बुलडोझर कारवाईच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केलेले होतं. या अपिलावरती आज निर्णय आलेला आहे आणि हा जो निर्णय आहे हा देशभरासाठी जे कोणी संभाव्य बुलडोझर बाबा होऊ इच्छितात त्या सर्वांना इशारा देणारा हा निर्णय आहे. एकतर ही कारवाई बेकायदेशीर आहे असं स्पष्टपणे न्यायमूर्ती अभय ओक आणि अजय भुया या 2 न्यायमूर्तींच्या खंडपीठानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. दुसरा मुद्दा असा आहे, ही कारवाई बेकायदेशीर ठरवताना जे संबंधित ज्यांच्यावरती अन्यायग्रस्त आहेत त्या सर्वांना प्रयागराज विकास प्राधिकरणानं प्रत्येकी 10 लाख रुपये द्यावेत असा देखील आदेश सुप्रीम कोर्टानं आज दिलेला आहे. ही कारवाई करताना कोणतेही कायदेशीर बाबी पाळण्यात आलेल्या नव्हत्या. संबंधितांना नोटीस देणं, नोटीस दिली तर त्यासाठी पुरेसा प्रतिवाद करण्याची वेळ देणं आणि ही जी जागा आहे ही जागा खरोखरीच संबंधित गँगस्टरची होती की तिथे वास्तव्य करणाऱ्यांची होती याची कोणतीही शहानिशा उत्तर प्रदेश सरकारनं केलेली नव्हती असा देखील ठपका ठेवण्यात आलेला आहे. या सर्व प्रकरणाला कलाटणी देणारं एक जे छायाचित्र होतं जे 24 मार्च 2025 रोजी प्रकाशित झालेलं होतं, त्या छायाचित्राचा प्रचंड असा प्रभाव या 2 न्यायमूर्तींवर पडल्याचं आजच्या निकालामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आंबेडकर नगर जिल्ह्यामधील एका झोपडपट्टीवर अशीच बुलडोझर कारवाई 24 मार्च रोजी झालेली होती. ही कारवाई करताना झोपडपट्टीतील एक शाळकरी मुलगी तिचं दप्तर घेताना त्या झोपडपट्टीमध्ये जाताना दिसत आहे आणि ते दप्तर बाहेर घेऊन येताना देखील हे घेण्यासाठी मी या झोपडपट्टीमध्ये पुन्हा गेलेले होते असं एक इमोशनल व्हिडिओ व्हायरल झालेला होता. आणि हा व्हिडिओ या व्हिडिओचा उल्लेख न्यायमूर्ती भुया यांनी केलेला आहे आणि अतिशय काळीज आपण म्हणतो ना की काळजाला घर पाडणारी अशी ती घटना होती. आणि हे छायाचित्र पाहून आपण माणूस आहोत, आम्हाला अशी घर पाडतानाची कारवाई पाहून आम्हाला दुःख वाटतं आहे. आणि कोणतीही अशी कारवाई करताना उत्तर प्रदेश न्यायालय सरकारनं कोणताही कायदेशीर बाबींचा अवलंब केला नाही हे आम्हाला इथं खेदानं नमूद करावं असं वाटतं असं या न्यायमूर्तीनं म्हटलेलं आहे. न्यायमूर्ती अभय ओक यांच्या आतापर्यंतचे किंवा गेल्या काही दिवसात जर निकाल पाहिले तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य असो किंवा जे काही नागरिकांना हक्काचे जे कायदे आहेत त्या कायद्यांच्या संरक्षणासाठी न्यायमूर्ती अभय ओक सरसावलेले आहेत आणि त्याचंच प्रतिबिंब आजच्या देखील निकालामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळं एखादा गँगस्टर आहे त्याची शिक्षा त्याच्या घरच्यांना देण्याचं कोणतंही प्रावधान किंवा कोणतीही तरतूद कोणत्याही कायद्यामध्ये नाही. मात्र त्याचा निकाल येण्याच्या आधीच किंवा तो दोषी ठरण्याच्या आधीच त्याचं घरं पाडण्याचा एक जो पायंडा भाजप प्रणित जी काही सरकार आहे त्या सरकाराच्या मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेला होता. नागपूरमध्ये आता जी काही दंगल झालेली होती त्या दंगलीमध्ये देखील जो कोणी एक प्रमुख त्याचा आरोपी ठरवण्यात आलेला होता त्याचा निकाल येण्याच्या आधीच त्याचं घर पाडण्याचं कारवाई झाली. त्याच्या घरावर बुलडोझर फिरला. आता त्या कारवाईला नंतर नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं स्थगिती दिली. मात्र त्याच्यावर भरपाई द्या किंवा त्याला नुकसान भरपाई द्या असं कोणत्याही न्यायालयानं म्हटलेलं नव्हतं. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालानंतर अशा बुलडोझर बाबांना चपराक बसेल, त्यांच्यावर प्रतिबंध बसेल अशी आशा निर्माण झालेली आहे. झटपट न्याय म्हणजे सरकारनं कोणत्याही कायदेशीर बाबींची प्रतिपूर्ती न करता केलेली कारवाई असा त्याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला आहे. अशा झटपट कारवायांना देखील आणि त्यातून आपली एक प्रतिमा घडवण्यामध्ये काही नेते मशगूल आहेत. त्यातही कोणाला हिंदुत्ववादी नेता व्हायचा आहे, कोणाला हिंदुत्ववादाचं रक्षण करता व्हायचं आहे आणि
अल्पसंख्याक जर एखादा आरोपी असेल तर त्याची घरं मात्र अतिशय शिताफीर आणि वेगानं पाडली जातात. हे देखील न्यायालयाच्या निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळं अशा कारवाई करताना प्रशासनाला देखील 10 वेळा विचार करावा लागेल. अशा प्रकारचा हा निकाल आहे, एवढं मात्र निश्चित. तुम्हाला या न्यायालयाच्या निकालाबद्दल काय वाटतं ते आवर्जून सांगा आणि पाहत राहा लेट्सअप खबरबात. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.